हा, नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा लवकरच आपल्या भेटीची संधी मिळाली आहे. डॉक्टर सुजित शिंदे, साईप्रसाद भांड आणि त्यांची सगळी मित्रमंडळी यांच्या प्रयत्नामुळे सिंधुजन अकॅडमीच्या या व्याख्यानमालेत एक नवा विषय मांडण्याची संधी मी घेतोय. आजचा आपला विषय आहे सरस्वतीचा आग्रह कशासाठी. गेल्या महिन्यामध्ये भारताचं जे विद्यापीठ अनुदान आयोग आहे, भारताच्या सर्व विद्यापीठांना अनुदान देणे, अर्थात विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या महाविद्यालयांना अनुदान देणे, प्राध्यापक कर्मचारी या सर्वांची पगार, अभ्यासक्रम ठरवणे आणि इतर सर्व खर्चासाठी भारत सरकारने एक व्यवस्था नेमलेली आहे. तिचं नाव आहे विद्यापीठ अनुदान आयोग. ही तशी स्वायत्त संस्था आहे, पण तरी केंद्राच्या सरकारचा हस्तक्षेप तिच्यात सतत होत असतो. हे नुकत्याच एका त्यांच्या निर्णयावरून स्पष्ट झालं. पूर्ण भारतातल्या विद्यापीठांमध्ये BA फायनल, काही ठिकाणी TY म्हणतात, थर्ड इयर, तर त्या वर्गाच्या इतिहास अभ्यासक्रमामध्ये सिंधू संस्कृती हा जो शब्द होता पूर्वी, त्याच्याऐवजी सरस्वती हा शब्द वापरावा आणि त्यांच्या अभ्यासक्रमात वैदिक संस्कृतीचा अंतर्भाव करावा, अशा प्रकारचा आदेश गेल्या महिन्यामध्ये या विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेला आहे. नमस्कार सुजित शिंदे आणि प्रमोद चव्हाण, बाकी सर्व मित्र भेटत राहतील. तर हा त्यांचा जो हेतू आहे, हा बदल करण्याचा, त्यामागे काय कारस्थान आहे याचा पर्दाफाश करणं, त्याची माहिती देणं हा एक हेतू आहे. आणि त्याचबरोबर कला आणि संस्कृती किंवा बालाजी उबाळे आमचे मित्र, नमस्कार. तर त्याच्यामध्ये सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करणे, सरस्वती वंदना, किंवा प्रत्येक कार्यक्रमात तिची प्रतिमा ठेवणे आणि तिला हार घालणे, हे जे उपक्रम होतात, यामागे काय हेतू आहे आणि त्यात वावगं काय. महत्वाचं म्हणजे अनेकांना तर काही त्यात आक्षेप वाटणार नाही, पण एक फार मोठं कारस्थान गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्या कारस्थानाचा एक भाग आहे. म्हणून आपल्याला काही विषयांवर चर्चा या ठिकाणी करणं आवश्यक आहे. सर्वच विषय या ठिकाणी चर्चेला आपण घेणार नाही. प्रामुख्याने हा जो निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे, विनोद बलनसे, तर त्याच्या मागे एक प्रवृत्ती कारणीभूत आहे. ती सतत अनेक वर्षांपासून एक प्रकारचं प्रक्षेपण भारतीय इतिहासाच्या संदर्भात करत आहे आणि तो इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या प्रवृत्तीचे लोक आता सत्तेवर आहेत, म्हणून ते जे करतायत ते फार गंभीर आहे. कारण सरकार जेव्हा इतका हस्तक्षेप शिक्षण व्यवस्थेत करतं आणि इतिहासाच्या मोडतोडीमध्ये करतं, तेव्हा संस्कृती बदलणं हा त्यांचा हेतू असतो. यापूर्वीच्या सरकारने असं विशिष्ट काही धोरण ठरवलं नव्हतं, पण आता जे सरकार सत्तेवर आहे त्यांचं मात्र विशिष्ट धोरण आहे. ते धोरण म्हणजे वैदिक संस्कृतीची पुनर्प्रतिष्ठा. त्याला ते सनातन वैदिक धर्म या शब्दाने संबोधतात. आता तो धर्म काय आहे, त्याचं काय कार्य आहे वगैरे, हा स्वतंत्र विषय आहे. अनेकांनी त्यावर चर्चा केलेली आहे, तो की मी या ठिकाणी चर्चेला घेणार नाही. तर त्या संस्कृतीच्या मागे जो हेतू आहे त्यांचा, वर्णव्यवस्थेची पुनर्प्रतिष्ठा. अर्थात वर्णव्यवस्थेची पुनर्प्रतिष्ठा म्हणजे मग इतरांना काही स्थानच नाही, कारण वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आपण म्हणत असलो तरी जेव्हापासून ही वर्णव्यवस्था निर्माण झाली तेव्हापासून तर आजपर्यंत, म्हणजे आपण साधारणतः 3,000 ते 4,000 वर्षाचा हा इतिहास वर्णव्यवस्थेचा जो मांडला जातो म्हणजे खरं म्हटलं म्हणजे मांडला जाऊ शकत नाही. आपल्या महाराष्ट्रातले एक थोर समाजशास्त्रज्ञ डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी असं म्हटलं की जातीचा इतिहास जसा लिहिता जाऊ शकतो तसा वर्णाचा लिहिला जाऊ शकत नाही, कारण वर्णव्यवस्था कधी स्थिर अशी व्यवस्था नव्हती. या व्यवस्थेचं वैशिष्ट्य असं की पहिल्या नंबरवर असलेला जो ब्राह्मण वर्ण आहे तोच फक्त कायम राहिलाय. तो जातीमध्ये आणि वर्ण या दोन्ही व्यवस्थेमध्ये आहे. कुणाला क्षत्रिय ठरवायचं, कुणाला वैश्य ठरवायचं आणि कुणाला शूद्र ठरवायचं, हे ब्राह्मण
लोकांनी लिहिलेल्या ग्रंथांवरून ठरत असे. म्हणजे याचा अर्थ एकच वर्ण स्थिर होता आणि बाकी सगळे अस्थिर होते आणि त्या तीनही वर्णामध्ये क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या तीनही वर्णांमध्ये सतत स्पर्धा चालत असे की आपल्याला केव्हा दुसरा नंबर मिळेल. पहिल्या नंबरसाठी स्पर्धा काही काळ चालली असे उल्लेख आपल्या ऋग्वेदात आढळतात, पण पहिला नंबर म्हणजे ब्राह्मण ज्या ठिकाणी आहेत. पण नंतरच्या काळात दुसऱ्या नंबरसाठी सगळ्यांनी संघर्ष केला, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत. त्यांच्यानंतर प्रतापसिंग राजे भोसले, त्यानंतर सयाजीराव गायकवाड, नंतर शाहू महाराज. या सगळ्यांचा जो संघर्ष होता तो पहिल्या नंबरसाठी नव्हता, तो दुसऱ्या नंबरसाठी होता. 2 नंबरचे सगळे हे राजे होते आणि सगळ्या राजांबद्दल आदर असूनही त्यांनी क्षत्रियत्वासाठी केलेली धडपड पाहून थोडंसं हा एक थोडासा आक्षेपार्ह शब्द वापरायची इच्छा होते. 2 नंबर कधीच चांगला नाही, आपण चांगलं मानत नाही. पण क्षत्रिय या दुसऱ्या नंबरसाठी सतत ह्या सगळ्या राजांनी संघर्ष केला. त्या संघर्षात अनेक राजांचे मृत्यू झाले, त्यांची खूप ससेहोलपण झाली, त्यांची सत्ताही गेली. तर हे सगळे प्रकार बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये विस्ताराने नोंदविले आहे. त्याच्यावरही स्वतंत्रपणे केव्हा तरी चर्चा व्हायला पाहिजे. पण आजचा विषय आपला वेगळा आहे. यातून एकच सूचित करायचं आहे, पुन्हा वर्णव्यवस्था प्रस्थापित करायची, म्हणजे पहिल्या नंबरवर ब्राह्मणांना बसवायचं आणि बाकीच्यांना कुठे बसवायचं हे ठरवण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच असावा. यासाठी वैदिक संस्कृतीची पुनर्प्रतिष्ठा करणे हा सध्याच्या सरकारचा हेतू आहे. हे एवढंच फक्त मला सांगायचं. आणि त्यासाठी मग वैदिक संस्कृतीचा अभ्यासक्रम इतिहासामध्ये आणावा हा त्यांचा जो आदेश आहे तो आदेश सुद्धा आपल्या भारताच्या गंगा जमनी संस्कृतीला मानवणारा नाही. आपल्या देशामध्ये वैदिक लोक यायच्या आधी, आर्य यायच्या आधी जे द्रविड होते त्यांच्यामध्ये जी संस्कृती होती तीच आपण सिंधू संस्कृती म्हणून संबोधतो. ती समानतेवर आधारित होती, गणनुस्ता त्यात होती, स्त्रियांना समान अधिकार होते, कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नसे. त्यामुळे त्यांच्या आपसात भांडणं होत नव्हते. त्यामुळे त्यांनी हत्यारं निर्माण केली नाही, अवजारं निर्माण केली शेतीसाठी, पण हत्यारं युद्धासाठी निर्माण केली नाही. अशी युद्धविरोधी शांततामय अशी संस्कृती, समृद्ध सुबत्ता असलेली संस्कृती आर्यांनी विध्वंस करून नष्ट केली आणि त्यानंतर त्यांच्या धर्मग्रंथांवर, त्यांच्या धार्मिक संकल्पनावर कुरघोडी केली आणि ती सुद्धा विकृत केली. हा एक स्वतंत्र मोठा अनेक व्याख्यानांचा विषय आहे. तर हे सगळं रणकंदन गेल्या 4-5 हजार वर्षामध्ये भारतामध्ये झालं आणि आता ही चालूच आहे. युद्ध अजून संपलेलं नाही. तेव्हा आपण आपल्या तलवारी मॅन करायचं काही कारणही नाही आहे. म्हणून जेव्हा डॉक्टर सुजीत शिंदे म्हणाले की तुम्ही केव्हा भाषण द्याल, तर म्हटलं जेव्हा कोणी येऊ शकत नसेल त्या दिवशी मी देईल, पण तुमची तयारी आहे काय? आता केव्हाही आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची जाणीव ज्या सैनिकाला असते त्याला त्याची तयारी नेहमीच असते. माझी तयारी नेहमीच असते. थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो इकडे तिकडे. म्हणून मी आज पुन्हा कोणत्याही प्रकारचं नियोजन नसताना तुमच्या पुढे सादर झालो आहे, कारण ही लढाई सतत चालू राहणारी आहे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ही चालू राहणार आहे आणि ती प्रत्येकाने लढायची आहे. काही विशिष्ट लोकांनी लढायचं नाही, कारण ही सांस्कृतिक स्वरूपाची लढाई आहे. राजकीय स्वरूपाची लढाई लढतायत लोक आपापल्या परीने, पण सांस्कृतिक लढाई लढायला कोणी पुढे येत नाही. तसे सैनिक आपल्याकडे नाहीत, तसे नेते नाही, तशा प्रकारची दिशा देणारे लोक नाहीत. आता हे सगळे नकारात्मक मी म्हणतो यासाठी जे आहेत ते आता निष्क्रिय झाले आहेत, घाबरले आहेत, भेदरले आहेत आणि बरेच लोक सरकारच्या पुढे लोळण घेणारे आहेत. ते सत्तेसाठी असतील, संपत्तीसाठी असतील, पदासाठी, पुरस्कारासाठी, पदव्यांसाठी, पैशासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी लाचार झालेले लोक आपल्या अवतीभोवती आहेत. अशा वातावरणात लढणं हे कठीणच आहे, पण खूप कठीणही नाही, अशक्य तर मुळीच नाही. म्हणून आपण सर्वांनी या सांस्कृतिक लढाईत सहभागी व्हावं या हेतूने या ठिकाणी मी माझ्या आजच्या विषयाची मांडणी करतो. जेव्हा अशा प्रकारचा निर्णय वृत्तपत्रामध्ये छापून आला तेव्हा मला अनेकांनी सांगितली ही गोष्ट मला गंभीरच ती वाटली, कारण आपण यापूर्वी सुद्धा लढलो आहे या लढाईमध्ये. ही नवीन लढाई नाही आहे, ही चालूच राहणारी आहे. कॉम्रेड शरद पाटील शेवटल्या श्वासापर्यंत लढत होते, त्यांची आठवण पुन्हा पुन्हा येते. तर जेव्हा हे सगळं चालू होती चर्चा तेव्हा माझे मित्र साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचा मला फोन आला की अशा प्रकारे ही बातमी आलेली आहे आणि तुम्ही यावर 2 लेख लिहा चित्रलेखासाठी. आता वेळ इतका कमी होता, 2 ते 3 दिवसात ते लिहायचे होते. मी त्यांना म्हटलं
माझ्याकडे तेवढा वेळ नाही, तरी कामं चालू आहेत. पण ते पुढे असं म्हणाले, आता जर तुम्ही नाही लिहिलं, हे महिन्याभराने लिहिलं तर कोण तुम्हाला विचारेल. म्हणजे ज्यावेळेस आपण लढाईला तयार राहिलं पाहिजे तेव्हा झोपून राहिलो आणि लढाई संपल्यावर तुम्ही लढाईचं नाटक केलं, शस्त्र बाहेर काढली आणि आव आणला, तर तुम्हाला कोण विचारणार आहे. म्हणून मी धावपळीत 3 दिवसात एक लेख लिहिला. त्या लेखाचं शीर्षक होतं सिंधू की सरस्वती. सिंधू शब्दाच्या ऐवजी सरस्वती शब्द का आला आणि सिंधू संस्कृती शब्द हा कसा आवश्यक आहे यावर एक लेख होता. दुसरा लेख होता सरस्वतीचा आग्रह कशासाठी. आणि हा आग्रह करणारा जो वर्ग आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका अशा संघटनेचा वर्ग आहे ज्यांनी यासाठी गेल्या 30-35 वर्षांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि आज त्यांना यश आलं, कारण सत्ता त्यांची आहे. आणि त्यामुळे ते अहम करे सो कायदा हडेल हप्पी अशी त्यांची सुरू आहे. आम्ही म्हणू तसं होईल, तसा इतिहास होईल, तसं राज्य राहील, तसे लोक राहतील, अशा प्रकारची एक हुकुमशाही जी छुपी सुद्धा आहे आणि उघड सुद्धा आहे, दोन्ही प्रकारची आहे. ती असताना अशा प्रकारचे निर्णय आता होत आहेत आणि होणार आहेत. म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं हे चुकीचं आहे त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी लिहिलं पाहिजे, त्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे. ठीक आहे, करोना एक मोठं संकट आहे, आपण रस्त्यावर नाही येऊ शकणार, पण घरातूनही आपली लढाई लढता येते. करोनाशी आपण घरातूनच लढतोय, तसं ही सांस्कृतिक लढाई सुद्धा आपल्याला घरातूनच लढायची आहे. या हेतूनी मी गेल्या काही 25-30 वर्षांमध्ये जे चिंतन केलं किंवा लेखन केलं त्याचा मी अंतर्भाव माझ्या 2 लेखामध्ये केला. आणि पुढे मग ज्ञानेश महाराज असं म्हणाले की या लेखामध्ये खूप अशा जागा आहेत ज्याचा विस्तार करणं आवश्यक आहे, म्हणून तुम्ही एक 100-150 पानाचं पुस्तकच या विषयावर लिहा. तर मी त्या विचारात असतानाच हा फोन मला आला आज सकाळी 11-12च्या दरम्यान. आणि मग मी होकार दिला, कारण मी त्या तयारीत होतोच. नवीन काही नव्हतं, नवीन विषय काही मला मांडायचा नव्हता. हा अनेकांना नवीन वाटू शकतो कदाचित. यात खूप काही नवीन गोष्टी आहेत, त्यातल्या काही नवीन गोष्टी आज मी सांगणार आहे. पुढे केव्हा तरी याच विषयाचा संदर्भ घेऊन आपल्याला पुन्हा संधी मिळाली आणखी एका विषयावर बोलणार आहे. आज प्रामुख्याने सिंधू संस्कृतीचं नामकरण सरस्वती करण्यामागचा हेतू काय आहे आणि सरस्वती ही नदी देवता ही विद्येची देवता कशी झाली आणि कोणत्या विद्येच्या देवतेच्या अनुकरणातून झाली, हा एक भाग आज मी मांडणार आहे. पुढे केव्हा तरी आपण भेटू तेव्हा माझ्या डोक्यात आणखी एक विषय आहे की जी हडेलहप्पी त्यांनी आज केलेली आहे सिंधूच्या ऐवजी सरस्वती शब्द वापरण्याची, तशीच हडेलहप्पी त्यांनी साधारणतः 2000 वर्षापासून सुरू केलेली आहे. ती मातंगी नावाची एक मातृदेवता आहे तंत्र संप्रदायामध्ये. तर त्या मातृदेवतेचं अनुकरण करून तिचं स्वरूप बदलवून तिला सरस्वतीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, हा एक भाग झाला. त्यासोबत गेल्या 700 किंवा 1200 वर्षांमध्ये शंकराचार्यांनी काश्मीरला जे शारदा मंदिर होतं, आता ते पाकिस्तानामध्ये आहे, म्हणजे पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये, तर तिला सरस्वती म्हटलं. आणि त्यामुळे शारदा ही सरस्वती आहे अशा प्रकारचा भ्रम निर्माण झाला. आणि जेवढी शारदा मंदिरं भारतात आहेत त्या सगळ्या शारदा मंदिरांना सरस्वती मंदिर म्हटलं गेलं. आणि बरेचदा सरस्वतीचं वंदन करताना शारदा हा उल्लेख येतो, शारदा, वागीश्वरी वगैरे वगैरे. आणि शारदोत्सव साजरा करताना सुद्धा सरस्वतीचीच मूर्ती बसवली जाते. ते अतिक्रमण कशाचा प्रकार आहे त्यावर सुद्धा एक स्वतंत्र केव्हा तरी बोलू. मधल्या काळात मी काही पुस्तकं संकलित केली होती गेल्या वर्षभर 1.5 वर्षात डिजिटल स्वरूपात. त्यात एक पुस्तक मला यावेळेस मिळालं, त्याचाही संदर्भ पुढे मी घेईल, आज तरी घेऊ शकणार, की सरस्वती नदी हे चित्पावनांचं आश्रयस्थान आहे अशा प्रकारचं एक पुस्तक मला मिळालं. आणि शारदा ही तंत्र संप्रदायाची जी देवता आहे ती पार्वती आहे अशा प्रकारचं एक पुस्तक. 2 पुस्तकं अलीकडे मिळाले, आणखी बरीच पुस्तकं मिळाली, पण ही नवीन मला माहिती देणारी होती. कदाचित ही सगळ्यांसाठीच नवीन असू शकेल. माझ्याकरता जर नवीन आहे तर तुमच्यासाठी नवीन असेलच, काही लोकांसाठी नसेल कदाचित, ते सुद्धा आपली वेगळी मांडणी करू शकतात, त्यांना स्वातंत्र्य आहे. मी काही आग्रह नाही करत की मीच पहिल्यांदा मांडतो आहे. खूप लोकांना वाटतं उगीच बा तुम्ही म्हणता, पण ते काही नवीन काही नसतं, ते तर अनेकांनी खूप आधी मांडलं असतं, पण लोकांना माहीत नसतं. आता ही सिंधुजन अकॅडमी ही व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी आहे असं मी मानतो. व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीच्या आता कन्सेप्ट आल्या आहेत, जगभर आता सुरू झालेले आहेत. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळात गेल्या वर्षीपासून अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या युनिव्हर्सिटी निर्माण झाल्या. घरी बसून लोक अभ्यासक्रम पूर्ण करतायत. आता परीक्षा सुद्धा, शाळांच्या परीक्षा ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे आता ही जी व्हर्च्युअल अकॅडमी आहे तिच्याकरता फार मोठी बिल्डिंग, फार मोठं
मनुष्यबळ, खूप मोठे ग्रंथ, या गोष्टीची गरज आता राहणार नाही. एका 10 बाय 10च्या खोलीत सुद्धा हे विद्यापीठ राहू शकतं. सिंधुजन अकॅडमी खूप मोठं स्वप्न पाहिलंय, खूप मोठं प्लॅनिंग केलंय, त्यांनी करावं, अवश्य करावं. त्याची गरज आहेच, सगळी साधन सामुग्रीची गरज आहेच. पण त्याची वाट न पाहता जी साधन सामुग्री आपल्याजवळ उपलब्ध आहे त्याचा आपण फायदा घेऊन आपण हे काम करावं. आणि मग पुढे काही अभ्यासक्रम सुरू होतील सिंधुजन अकॅडमीचे. त्यातला एक अभ्यासक्रम जो आहे त्याचा आराखडा मी तयार करतोय. मिथकशास्त्र या नावाचा तो अभ्यासक्रम आहे. पुढे केव्हा तरी त्यावर आपण स्वतंत्रपणे चर्चा करूया. मी फक्त एक प्रास्ताविक यासाठी सांगितलं की आपल्याला खूप काही करायचं आहे. निवड 1-2 भाषणं देऊन काही आपलं काम थांबणार नाही. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा रस्त्यावर येऊ आपण, नाही येणार नाही असं नाही. आज आपण पहिल्या भागात सिंधू आणि सरस्वती या 2 शब्दाबद्दल उहापोह. दुसऱ्या भागात मग सरस्वतीचा आग्रह कशासाठी. काही लोकांनी सहमती दाखवली आहे. सगळ्यांना अभिवादन. शत्रू आणि मित्र यांच्यातील भेद रेषा स्पष्ट झाली तर बरं होईल वगैरे वगैरे आग्रह केला. तर चांगले प्रश्न आपण विचारत आहात आणि चिंतने आपण फार पद्धतशीर करतात. आपला आजचा विषय सरस्वतीचा आग्रह कशासाठी. आणि हे आपलं 206वं व्याख्यानाचं पुष्प आहे. 24 एप्रिल शनिवार सायंकाळी 7 वाजता. आपण थोडा अर्धा तास उशिरा आलो आहे. तर ज्या लेखामध्ये मी ही सगळी मांडणी केली त्याचा या ठिकाणी उल्लेख करतो, कारण साप्ताहिक चित्रलेखांनी सतत धीटपणे कोणत्याही प्रकारची भीड मुरवत न ठेवता आपली जी भूमिका आहे ती मांडली आहे. आणि त्याला कारणीभूत ज्ञानेश महाराव यांच्यासारखे संपादक, निर्भीड संपादक, ज्यांना वारसा आचार्य अत्रेंचा आहे, बराच मोठा वारसा आहे, पण आचार्य अत्रे एक मोठं नाव महाराष्ट्रातल्या म्हणून घेतलं. तर भारतीय संस्कृती ही वैदिक संस्कृतीपासून निर्माण झाली आहे असे सांगण्याची परंपरा गेल्या शतकातील इतिहासकारांनी सुरू केली होती. तिला छेद दिला गेला तो सिंधू संस्कृतीच्या उत्खननाने. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात लागलेल्या या शोधाने स्वतःला आर्य किंवा वैदिक समजणाऱ्या लोकांना प्रचंड धक्का बसला. त्याचबरोबर त्यांनी वैदिक संस्कृतीच्या उदात्तीकरणासाठी जाणीवपूर्वक पसरवलेल्या अनेक पारंपरिक समजुतींना मिथ्या ठरवलं. या धक्क्यातून न सावरलेल्या सनातनी वर्णवर्चस्ववादी विद्वानांनी सिंधू संस्कृती ही आर्यांचीच होती असे मत मांडणारे लेखन शहाजोगपणे आजवर केले. त्यासाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात सिंधू संस्कृतीसोबत सरस्वती हा शब्द जोडून सिंधू सरस्वती संस्कृती हा शब्दप्रयोग अस्तित्वात आणला. नंतर त्यांनी सरस्वती सिंधू असाही बदल केला. आता तर सरसकट ते सरस्वती संस्कृती असा शब्द वापरतात. त्यासाठी संघ परिवाराने विशेष मोहीम आखली होती. या मोहिमेची फलश्रुती म्हणून आज सिंधू या शब्दाच्या ठिकाणी सरस्वती हा शब्द आणण्यात झाली. आजवर सिंधू संस्कृतीसाठी हडप्पा संस्कृती हा शब्द वापरला जात असे. त्याऐवजी सरस्वती संस्कृती हा शब्द वापरून वैदिक संस्कृतीचाही समावेश अभ्यासक्रमाच्या नव्या आराखड्यात करण्याच्या सूचना आयोगाने दिलेल्या आहेत. वास्तविक सरस्वती किंवा वैदिक या नावाने संबोधल्या जाणाऱ्या कोणत्याही नागरीकरणाचे पुरातत्वीय अवशेष कुठेही आढळत नाहीत. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचा विचार करताना केवळ वैदिक संस्कृतीचा आग्रह धरणे संकुचितपणाचे आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्षे पूर्ण होत आले असताना, अर्थात सिंधू संस्कृतीच्या शोधाची शताब्दी सुरू असताना त्यांनी हा उद्दामपणा केला. 100 वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीच्या उत्खननाला प्रारंभ झाला, म्हणजे आता आपण शताब्दी साजरी करायला पाहिजे सिंधू संस्कृतीची. या उलट तिची ओळख संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तिचं नावच बदलवत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने या केंद्र शासनाच्या अनुदान चालणाऱ्या स्वायत्त संस्थेने इतिहास विषयाच्या पदवी अभ्यासक्रमात सरस्वती संस्कृती शब्दाचा वापर केला. भारत हा बहुविध संस्कृतीच्या संमिलन आणि सौहार्दाचे जगातील एकमेव आदर्श उदाहरण आहे. अशा व्यापक व उदारमतवादी संस्कृतीला वैदिक संस्कृतीपुरते सीमित करणे हे भारताच्या एकंदर गंगा जमुनी प्रकृतीला मानवणारे नाही. त्याचप्रमाणे सरस्वती हा शब्द केवळ वैदिक ग्रंथांमध्येच आढळतो. पूर्व वैदिक काळातील अवशेषामध्ये त्याचे कोणतेही अवशेष
अस्तित्वात नाही. त्यामुळे पूर्ववैदिक अशा सिंधू संस्कृतीला सरस्वती संस्कृती म्हणणे हे अनैतिहासिक असून सिंधू संस्कृतीच्या निर्मात्यांचा घोर अपमान करणारे आहे. एका वैभव संपन्न व विस्तृत नागरी संस्कृतीच्या निर्मितीचे श्रेय लाटण्याचा हा घृणास्पद प्रयत्न आहे. त्यामुळे इतिहास संशोधकामध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सर्वसामान्य माणसाला या बदलामुळे कोणते परिणाम आपणावर होणार आहे त्याची जाणीव नाही. उलट सरस्वती या आपल्या विद्येच्या देवतेचे नाव सिंधू संस्कृतीला दिल्यामुळे त्याच्या धार्मिक भावना उचंबळून येण्याची शक्यता अधिक आहे. भारतीय माणसाच्या या भावनाशी स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा गिधाडी हेतू या निर्णयामागे आहे. आता आपण सिंधू संस्कृतीचं उत्खनन झालं त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. गेल्या 50 वर्षांपासून वैदिकांची सरस्वती भारतीय जनमानसात रुजवण्याच्या या संघीय कारस्थानाचा हा जोरकस प्रयत्न सिंधू संस्कृतीच्या उत्खननाला 100 वर्षे पूर्ण होत असताना केला जात आहे. तो हाणून पाडण्याकरता सिंधू संस्कृतीच्या उत्खननाचा थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घ्यायला हवा. 1921 मध्ये भारतीय पुरातत्व संशोधक दयाराम साहनी यांनी सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा जगापुढे आणला. हा फोटो आपण पाहतो तो राखालदास बॅनर्जींचा आहे. या घटनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहे. 1921 मध्ये पंजाब मधील हरप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले. त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाण युगीन स्वरूप स्पष्ट झाले. भारतातील ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हणून या संस्कृतीची नोंद त्यामुळे इतिहासकारांनी घेतली. राखालदास बॅनर्जी यांनी मोहनजोदडोचा 1922 मध्ये शोध लावला. त्यानंतर या दोन्ही पुरातत्वीय स्थळी सर जॉन मार्शल, EJ मॅके, मालोस्वरूप वत्स, सर मार्टिमर व्हिलर इत्यादी संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली. सध्याच्या पाकिस्तानातील सिंध पंजाबमध्ये केलेल्या सर्वेक्षणात सिंधू संस्कृतीच्या अनेक प्राचीन शहरांचा शोध लागला. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे निर्मिती स्थान असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव त्यावेळी देण्यात आले. त्यानंतरच्या अनेक संशोधकांनी विविध पुरातत्वीय स्थळी उत्खनने केलीत. त्यातून भारतातील रोपड पासून ते पश्चिमेस बलुचिस्तानातील सुप्तगेंडोर पर्यंतच्या भूभागात या संस्कृतीच्या अवशेषाची लहान मोठी सुमारे 60 व दक्षिणेस पश्चिम किनाऱ्यालगत सौराष्ट्रात सुमारे 40 स्थळे प्रकाशात आली होती. आज सिंधू संस्कृतीच्या 2000हून अधिक स्थळांचा शोध लागला आहे. त्यापैकी सुमारे 1500 भारतात आणि सुमारे 500 पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल व त्याच्या दक्षिणेस भगतराव येथेही सिंधू संस्कृतीय लोक राहत असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. याशिवाय राजस्थानात कालीबंगा, गिलुंड व इतर अनेक ठिकाणी तसेच उत्तर प्रदेशात मिरजच्या पश्चिमेस सुमारे 31 किलोमीटरवर अलमगीरपूर येथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत असे आढळून आले. हरियाणा आणि पंजाबात बनवारी, मिथाथल या स्थळाशिवाय सिंधमली यारी या ठिकाणी सिंधू संस्कृती सदृश अवशेष मिळाले. यावरून सिंधू संस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती याची कल्पना येते. ही संस्कृती अतिशय वैभव संपन्न संस्कृती होती. तिचा विस्तार आजच्या अफगाणिस्तानापासून हिंद महासागरापर्यंत तसेच पूर्व आणि उत्तर भागापर्यंत झाला असल्यामुळे ते त्या काळातील जगातील सर्वात अधिक मोठे साम्राज्य होते. सुसंबद्ध प्रगत शहरे, अनेक मजली विटांनी बांधलेल्या इमारती, जलव्यवस्थापनाचे विस्तृत जाळे, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, जगातील इतर संस्कृतीपेक्षा अतिशय प्रगत असे धातुकाम, समुद्री व्यापारासाठी आवश्यक अशा होकायंत्राची निर्मिती आणि सुनियोजित व्यापाराची जाळे, तक्ताबंद जहाजे आणि प्रशिक्षित नाविक दल ही या संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे तिचा व्यापार पश्चिम आशिया, मेसोपोटेमिया, आफ्रिका आणि बंदरे असलेल्या अनेक देशापर्यंत पसरलेला होता. अगदी अमेरिकेपर्यंत या संस्कृतीतील जहाजे जाण्यास सक्षम होती. या संस्कृतीच्या कोटदिजी, हडप्पा, लोथल इत्यादी स्थळांचा कालखंड कार्बन 14 पद्धतीनुसार निश्चित करण्यात आलाय. त्यानुसार इसवी पूर्व 3250 हा तिच्या समृद्धीचा काळ संशोधकांनी मान्य केलाय. अर्थात आजपासून सुमारे 5000 वर्षापूर्वी ही संस्कृती अनेक अंगांनी बहरली होती.
सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये मातीच्या बनवलेल्या नग्न देवतांच्या मूर्ती आढळल्या आहेत. त्यावरून मातृदेवतांची उपासना या संस्कृतीतील लोकांमध्ये प्रचलित असावी असे दिसून येते. पशुपती शिवाची पूजाही या संस्कृतीमध्ये प्रचलित असावी असे एका मुद्रेवरून स्पष्ट होते. उत्कृष्ट नागरी रचना, मुद्रांचा वापर, लिपीचे ज्ञान, धातुतंत्राची प्रगत अवस्था या वैशिष्ट्यांवरून सिंधू संस्कृती ही एक प्रगत संस्कृती ठरली आहे. आणि ही प्रगत अवस्था मृतपात्रे, धातूची हत्यारे आणि मुद्रा याप्रमाणे इतर बाबीतही दिसून येते. ही प्रगत अवस्था टिकवण्यासाठी श्रमविभाग आणि त्या क्षेत्रातील कौशल्याचा मेळ घालणे आवश्यक आहे. विपुल अन्नोत्पादनाशिवाय विविध कला प्रगत होणे शक्य नसते. त्यानुसार पाहता सिंधू संस्कृतीमध्ये अतिरिक्त धान्योत्पादन होत असावे हे उघड आहे. मोहिंजोदडो आणि हडप्पा येथील पुराव्यांवरून सिंधू संस्कृतीचे लोक गहू, जव, वाटाणा, तीळ इत्यादी अनेक धान्ये व कडधान्ये पिकवीत असत हे दिसून येते. ही धान्ये मोठ्या प्रमाणात काढली जात असत. धान्य गोदामाजवळच्या उखडासहित सापडलेल्या गोल चौथऱ्यावरून हे स्पष्ट होते. याशिवाय अनेक घरामध्ये जे खोलगट आकाराचे पाटे सापडले आहेत त्यावरूनही घरामध्येही निरनिराळ्या प्रकारचे धान्य वाटले जाई असे दिसते. खापरावर काढलेल्या चित्रानुसार काही चित्रे डाळिंबाच्या झाडांची आणि केळीची असावीत असे काहींचे मत आहे. सिंधू संस्कृतीचे लोक मत्स्याहारी आणि मांसाहारी असावे असे दिसते. ते गाई म्हशी पाळत, यावरून त्यांच्या खाण्यात दूध दुभत्यांचे पदार्थ येत असावेत. या संस्कृतीतील लोक वस्त्र प्रावणाकरता सुती कापडाचा वापर करीत असतात. काही तांब्यांच्या आणि चांदीच्या वस्तूंच्या पृष्ठभागावर कापडाच्या तुकड्याचा ठसा उमटवलेला आढळतो आणि काही मूर्तींवर शाल पांघरायची प्रथा दर्शविलेली आहे. तीवरून सिंधू संस्कृती लोक कापडाचे उत्पादन करीत असले पाहिजेत असे निश्चितपणे म्हणता येते. सिंधू संस्कृतीमध्ये मूर्तिकलांचे अनेक अवशेष प्राप्त झाले आहेत. कला निर्मितीसाठी येथील कलावंतांनी स्टिअराइट, चुनखडक, लाईमस्टोन, ॲलॅबॅस्टर, ब्रॉन्झ आणि मृत्तिकेचा वापर केलेला आहे. यातील बऱ्याचशा मूर्ती मानवी शरीराची पिळदार ठेवण व भावपूर्णता या दृष्टीने अद्वितीय ठरतात. काही दगडी मूर्तीचे हात व शीर्ष वेगळे जोडले जात असावेत. या स्टिअराइट मधील सुमारे 18 सेंटीमीटर उंचीची एक शाल पांघरलेली श्मश्रीयुक्त पुरुषाची आकृती, म्हणजे ज्यांनी मिशी भादरलेली आहे अशी एक आकृती विशेष उल्लेखनीय आहे. या व्यक्तीच्या चेहऱ्याचे ठेवण ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. लांब नाक, जाड ओठ, अरुंद कपाळ, लांब पण पिचपिचित डोळे आणि मुंडीत शीर ही जशी चटकन लक्षात येतात त्याचप्रमाणे ही व्यक्ती आर्य वंशाची नसावी, म्हणजे ते आर्यांपैकी तो नसावा हे स्पष्ट होतं. या व्यक्तीच्या कपाळावर बिंदीयुक्त शिरपट्टा आहे, तर उजव्या दंडावर गोल दागिना बांधलाय. शाल डावीकडून उजवीकडे पांघरलेली आहे आणि तिच्यावर त्रिदल पद्धतीची नक्षी उठावात कोरलेली आहे. या त्रिदलामध्ये लाल रंग भरलेला होता. डोळ्याच्या जागी शिंपले बसवले होते. या व्यक्तीने मिशा काढून टाकलेल्या होत्या. ही व्यक्ती कोण असावी याबद्दल एकमत नाही, पण कोणातरी पुरोहिताचे हे स्वरूप असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. अशा तऱ्हेची ॲलॅबॅस्टर दगडाची शीर्षविहीन मूर्ती सुद्धा एक उल्लेखनीय मूर्ती आहे. आता ही मूर्ती अतिशय प्रसिद्ध आहे, नर्तिकेची म्हणून ती ओळखली जाते. तिच्या चेहरेपट्टीवरून स्पष्ट आहे की ती आदिवासी तरुणी असावी. ब्रॉन्झच्या मूर्तीमध्ये नर्तिकेची समजली जाणारी मूर्ती इतरांपेक्षा विशेष उल्लेखनीय आहे. जवळजवळ 13 सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती उभे राहण्याच्या ढंगदार पद्धतीमुळे आणि चेहऱ्यावरील गर्विष्ठ भावामुळे चटकन लक्षात राहते. उजवा हात नितंबावर ठेवलेला, डाव्या हातात खांद्यापासून कोपऱ्यापर्यंत कंकणाने भरलेला, डाव्या मांडीवर ठेवलेला, मुख गर्विष्ठतेने उचलून कलते केलेले, असा उभे राहण्याचा विशिष्ट ढंग असला तरी नकटे नाक आणि जबड्याचा खालचा भाग बाहेर आलेला, यावरून ही सुंदरी आदिवासी जमातीतील असावी असे वाटते. काही ठिकाणी बैलगाड्याच्या प्रतिकृती मिळाल्या आहेत. या बैलगाड्या सध्या सिंधमध्ये वापरात असलेल्या गाड्यासारख्याच आहेत. दगड वाहून नेणाऱ्या वाहनांच्या छोट्या छोट्या ब्रॉन्झच्या प्रतिकृती किंवा खेळणी हडप्पा व चनुदार येथे आढळतात. त्यावरून तत्कालीन वाहनांची कल्पना येते. वडार लोक ज्या तऱ्हेची ठेंगणी, भरीव चाकाची गाडी वापरी तशाच तऱ्हेच्या गाड्या आहेत. याशिवाय लोथाला एक लहान नावेची प्रतिकृतीही सापडलेली आहे. आता अशी एक अतिशय समृद्ध, वैभव संपन्न ही संस्कृती कशी संपली हा एक अभ्यासकांपुढे प्रश्न आहे. सिंधू संस्कृतीच्या विनाशाची कारणं कोणती आहेत ती शोधण्याचा प्रयत्न अभ्यासकांनी केलाय.
सिंधू संस्कृतीच्या समृद्ध नगरीचा अंत कसा झाला याबद्दल अनेकांनी अनेक मते मांडली आहेत. सर मॉर्टिमर व्हिलर यांच्या मते सिंधू संस्कृतीचा विनाश, तिच्या हडप्पा, मोहिंजोडो सारख्या शहरांचा विध्वंस इंद्राच्या आधिपत्याखाली आर्यांनी केल्याने झाला. ही घटना इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास झाली असावी असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते ऋग्वेदामध्ये अनार्यांची पुरी उत्कृष्ट प्राकारयुक्त होती असे वर्णन येते. ही वर्णने सिंधू संस्कृतीच्या शहरांना लागू पडतात. तसेच हरियुपिया हे ऋग्वेदातील नगरना हडप्पाचेच प्राचीन नाव असावे असे ते सुचवतात. पुरंदर इंद्राने दिवदासाच्या मदतीकरता 90 दुर्गांचा विध्वंस केला. ऋग्वेदामध्ये एका ठिकाणी इंद्राने अनार्यांचा पुढारी 100 त्याचे 99 किल्ले उद्ध्वस्त केल्याचा उल्लेख येतो. व्हिलर यांच्या मते मोहिंजोदडो, हडप्पा, सुप्तगेंडोर इत्यादी सिंधू संस्कृतीच्या विविध स्थळी तटयुक्त नगरीचे अवशेष मिळाले. यावरून भारतात येणाऱ्या आर्यांनी विध्वंस केलेले दुर्ग म्हणजे सिंधू नगरे होत. आर्यांच्या या जबरदस्त हल्ल्यामुळे मोहिंजोदडोच्या रहिवाशांची ससेहोलपट झाली. याचे प्रत्यंतर मोहिंजोदडोच्या उत्खननामध्ये सापडलेल्या विविध अवस्थेत पडलेल्या मानवी सांगाड्यात दिसून येते. काही ठिकाणी मानवी सांगाड्याची गर्दी आढळते. काहींच्या डोक्यावर शस्त्रांनी केलेल्या जखमांच्या खुणाही आहेत. तर काही जिन्यातच घराबाहेर पडण्याच्या धडपडीत मरण पडल्याचे आढळते. आर्यांच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे मोहिंजोदडोच्या रहिवाशांची जीव वाचवण्याची केवळ आणि धडपड अशा तऱ्हेच्या पुराव्यावरून स्पष्ट होते असे व्हिलर मानतात. तर हे सर मॉर्टिमर व्हिलर यांचं मत आहे. त्यांच्या मताच्या विरोधात मग अभ्यासकांनी वेगळी मतं मांडली आहे. परंतु हे सांगाडे खूपच नंतरच्या स्तरात असून त्यांचा व सिंधू नगरीच्या विनाशाचा साक्षात संबंध नाही असे जॉन एफ डेल्स यांनी दाखवून दिले. दुसरे मत असे की सिंधू संस्कृती या नगरीचा नाश मोठमोठ्या पुरांमुळे झाला. सध्या जरी रावी आणि सिंधूची पात्रे हडप्पा आणि चंदुदारोपासून दूर वाटत असली तर 3500-4000 वर्षापूर्वी या नगरी विध्वंसक पुराच्या तडाख्यात येत असल्या पाहिजे. तटांची वारंवार बांधणी, एकापेक्षा एक उंच चौथरार झालेल्या वस्त्या आणि पुराच्या मातीचे केलेले पृथक्करण यावरून पुरामुळे त्या नगरीचा नाश झाला असे काहींचे मत आहे. अलीकडे अमेरिकन संशोधकांनी संशोधन करून या मतास पुष्टी दिलेली आहे. सिंधू संस्कृतीचा नाश सुबत्तेतून निर्माण झालेल्या गतिमानतेच्या अभावामुळे झाला असे एक मत आहे. आर्थिक नियतीचे नियम असे असतात की समृद्धीच्या सुकाळातच अधोगतीची बीजे उद्भवतात. सिंधू संस्कृतीची बहुतेक संपन्नता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आल्यावर ती प्रगतीच्या दृष्टीने खुंटून गेली आणि या प्रगती खुंटण्यामुळेच तिचा विनाश झाला. काहींच्या मते सामाजिक, आर्थिक आणि शासकीय एकत्रितपणा जोपर्यंत होता तोपर्यंत या संस्कृतीची वाढ निर्वेदपणे आणि शिस्तीने झाली. परंतु अशा तऱ्हेची चौकट शेकडो वर्षे त्याच दमाने काम करू शकेल असे नाही. सुरुवातीच्या काळात ही चौकट जास्त प्रभावी आणि सर्वंकष असावी, परंतु नंतरच्या काळात ती दुबळी झाल्याने ती संस्कृती विस्कळीत झाली. त्यातूनच नवनव्या प्रदेशामध्ये ती विस्तारत गेल्याने तिच्यामध्ये झपाट्याने सांस्कृतिक विस्कळीतपणा आला. त्याचे प्रत्यंतर गुजरात, सौराष्ट्र व इतर ठिकाणी येते 1000 वर्षे टिकलेल्या एका विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या संस्कृतीचा उगम आणि नाश दोन्ही अचानकपणे झाला व त्याची कारणे अनाकरणीय होती असे मानण्याकडेच पुरातत्वज्ञांचा कल असे. परंतु मानवी जीवनात एवढ्या घटना आकस्मिकपणे घडत नाही. त्यांची कारणेही पूर्णपणे अतर्क्य नसतात. वर उल्लेखलेली कोणतीही एकच घटना सिंधू संस्कृती या नाशास कारणीभूत नसून त्या सर्वांचा मिळून झालेला तो परिपाक आहे. संघटनेचा अभाव व दारिद्र्य यामुळे पूर्वीची प्रगल्भ नागरिक संस्कृती दिसेनाशी झाली तरी मृत पात्रे, हत्यारे इत्यादी सारख्या आवश्यक जीवन वैशिष्ट्यात पुढचे ताम्रपाषाणयुगीन समाज सिंधू संस्कृतीचा वारसा सांगतात. विशेषतः सौराष्ट्र, राजस्थान येथे ही प्रक्रिया प्रकर्षाने जाणवते. आता अशी एक समृद्ध संस्कृती आज विनाश पावलेली आहे, पण तिचे अवशेष शिल्लक आहे. मराठी भाषेमध्ये संस्कृती हा शब्द सभ्यता या अर्थाने वापरतात. सिव्हिलायझेशन या इंग्रजी शब्दासाठी सभ्यता हा शब्द हिंदीमध्ये आहे आणि कल्चर या शब्दासाठी संस्कृती शब्द आहे. पण मराठीत असे दोन शब्द काही वापरात नाहीत. म्हणून आपण सिंधू सभ्यता किंवा इंडस सिव्हिलायझेशन या शब्दाच्या ऐवजी सिंधू संस्कृती शब्द सरसकटपणे वापरतो. संस्कृती म्हणजे आपलं राहणीमान, आपले सणवार, आपल्या धार्मिक धारणा, आपल्या कला या सगळ्या ज्या जिवंत आहेत, अजूनही कायम आहेत, अशा गोष्टीला आपण संस्कृती म्हणतो.
पण जिथे लोक राहिले, ज्यांच्या वस्त्या होत्या, त्यांनी निर्माण केलेले काही कलाकृती असतील, काही भांडी असतील, तर त्या अवशेषांना सभ्यता, सिव्हिलायझेशन या अर्थाने, म्हणजे पुरातत्व अवशेषासाठी प्रामुख्याने सभ्यता हा शब्द वापरात येतो, पण मराठीत काही तसं काही बदल मराठीच्या अभ्यासकांनी केलेला दिसत नाही. इतिहासवाल्यांनी सुद्धा अजून तिकडे काही फारसं गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. पण या ठिकाणी आपण सिंधू संस्कृती हा शब्द वापरतो आहोत. अशी समृद्ध सिंधू संस्कृती आहे, ती आपली आहे हे सांगण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी संघवाले करत आहेत. सिंधू संस्कृतीतील लिपी अजूनही अधिकृतपणे वाचली गेली नाही, त्यामुळे वैदिक आणि अवैदिक अशा दोन्ही श्रावणांकडून तिच्यावर हक्क सांगण्यासाठी तो वाचल्याचा दावा करण्यात आलेला आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा तऱ्हेचं आपले ॲडव्होकेट प्रल्हाद देशमुख यवतमाळचे, त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे की त्यांनी सिंधू संस्कृती, ऋग्वेद आणि हिंदू संस्कृती हा ग्रंथ लिहिला होता. हा ग्रंथ प्रकाशित झाला प्राज्ञ पाठशाळेच्या वतीने. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी त्याचे अध्यक्ष होते, आणि या ग्रंथामध्ये त्यांनी ही सिंधू संस्कृतीची लिपी वाचण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी मग वेगळे काही निष्कर्ष काढले होते. आता हे जे निष्कर्ष आहे, हे निष्कर्ष संघाच्या लोकांच्या सोयीचे नव्हते, म्हणून पहिलं टार्गेट जे त्या लोकांनी केलं ते प्रल्हाद देशमुखांना केलं, आणि ज्यांनी केलं त्यांचं नाव आहे वि. श्री वाकणकर. त्यांना हरिभाऊ वाकणकर असे म्हणतात. ते संघ पुरस्कृत इतिहासकार वि. श्री वाकणकर यांनी या कार्यात पुढाकार घेतला होता. अलीकडे डॉक्टर मके ढवळीकर, ढवळीकर आता हयात नाहीत, वाकणकर नाहीत, पण ढवळीकरांनी जाता जाता डेक्कन कॉलेजचे कुलपती होते. त्या पदावरून गेल्यानंतर सिंधू संस्कृती आर्यांची होती हे सिद्ध करण्याकरता काही ग्रंथरचना केल्या. त्यात एक कोणे एके काळी सिंधू संस्कृती हा एक ग्रंथ आहे, छोटस ग्रंथ म्हणता येईल, पुस्तक म्हणता येईल. दुसरा आर्यांच्या शोधात. नंतर मग त्यांचे निष्कर्ष हे डॉक्टर रामशरण शर्मा यांनी खोडले आहे. तो सुद्धा एक स्वतंत्र अभ्यासाचा चर्चेचा विषय आहे. तर एम के ढवळीकर हे इतक्या मोठ्या पदावर असताना, पुरातत्व संचालक वगैरे असताना, त्यांनी सुद्धा या संघाच्या या उपक्रमात सहभाग घेतला होता. आणि अलीकडे डेक्कन कॉलेजचे कुलपती असलेले डॉक्टर वसंत शिंदे यांनी सुद्धा राखीगडीच्या उत्खननाच्या निमित्ताने संघाच्या लोकांना सोयीचे असे निष्कर्ष काढले, तेही वादात पडले. तर अशा काही लोकांनी खोटं, म्हणजे आपल्या पेशाशी बेईमानी करण्याचं काम केलंय. त्यांना पद्मश्री वगैरे पदव्या मिळतीलच पुढे मागे. तर या लोकांनी आपल्या प्रगतीचे बीज रोवलेली आहेत, पण मुळात सरस्वती नदीचा शोध अजून भारतात लागलेला नाही. तरी तो लागल्याचे दावे सतत संघीय मंडळी करीत असतात. ते तसे का करतात, तो त्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न का बनला आहे, आणि त्यासाठी त्यांनी कोणकोणत्या उलाढी केल्या आहेत त्याचा आढावा आता आपण घेऊया. हा जो आढावा आहे तो या दुसऱ्या लेखामध्ये आहे. त्या लेखाचं शीर्षक आहे सरस्वतीचा आग्रह कशासाठी. जगातील सर्वात प्रगत आणि सर्वात अधिक भूप्रदेशात विस्तार पावलेली एकमेव संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती होय. तिच्या उत्खननामधून प्राप्त झालेल्या अवशेषांवरून ती वैदिक संस्कृतीच्या आधीच प्रगत अवस्थेत पोहोचली होती असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. या विरुद्ध आर्य भारतात आले तेव्हा ते अप्रगत व रानटी अवस्थेत होते हे इतिहासाचार्य विकार राजवाडे यांनी भारतीय संस्थेचा इतिहास या शोध ग्रंथामध्ये 1986 मध्ये त्याचं पुनर्मुद्रण झालं. दुसरी आवृत्ती पृष्ठ 71 वर लिहून ठेवलाय. ऋषी हे विद्वान आणि ज्ञानी होते या समजाला इतिहासाचार्यांच्या उपरोक्त विधानांनी छेद दिलाय. अग्निपूजक आर्यांनी अग्नीच्या द्वारे दस्यूंचा म्हणजे सिंधू संस्कृतीच्या निर्मात्यांचा पुरातन काळी पाडाव केला होता या ऐतिहासिक वास्तवाला त्यांनी मान्यता दिली होती. अर्थात आता खूप संशोधनं या विषयावर झालेली आहे. इतिहासाचार्यांच्या या निष्कर्षाच्या विरोधात सुद्धा काही मत अभ्यासकांनी मांडली आहे. त्याचा परामर्श केव्हा तरी आपण घेऊ. त्यामुळे त्यांच्या ग्रंथाचा संघीय विद्वान द्वेष करत असत. अशा अप्रगत आर्य ऋषींनी सरस्वती नदीच्या काठी ज्ञानसाधना केली होती, म्हणून सरस्वती नदीचे महत्व आर्यांना होते. आर्य भारतात बाहेरून आले नसून त्यांचे मूळ स्थान भारतातच आहे असे संघीय मंडळी मानतात. त्यामुळे सरस्वती नदी भारतातच होती हे गृहीत धरून त्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेला आहे. सरस्वती नदीविषयीचे संघाचे एक लेखक डॉक्टर अरविंद गोडबोले, त्यांचा हिंदुत्व विचार आक्षेप आणि वास्तव हा जो ग्रंथ आहे, भारतीय विचार साधना हे संघाचं पुण्याचं प्रकाशन आहे. 2015 मध्ये त्यांनी या ग्रंथाचं पुनर्मुद्रण केलं. त्यात ते म्हणतात
ऋग्वेदात गंगेचा उल्लेख एकदाच येतो. याउलट त्या ग्रंथात सरस्वती नदीचा उल्लेख साधारणतः निदान 50 वेळा येतो. अंबी तमे नदी तमे देवी तमे सरस्वती असे शौनक गृत्समद आदराने म्हणतो. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडळाच्या 41व्या सूक्तामधली ही 16वी ऋचा आहे. आणखी एका ऋचीचा संदर्भ त्यांनी दिलाय. पर्वतापासून समुद्राकडे जाणारी प्रचंड नदी असे ही ऋग्वेद 7वं हे मंडल आहे. 95वी सूक्त आहे आणि दुसरी ऋचा आहे. आता हे फार महत्वाचे संदर्भ यांनी दिले आणि ते त्यांच्याच विरोधात जातात हे त्यांच्या लक्षात आलं नाही. वरील अवतरणात सरस्वती नदीचा सर्वात पहिला उल्लेख शौनक गृत्समद या ऋषीने केल्याचा संदर्भ आलेला आहे. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाचा कर्ता म्हणून या ऋषीचा उल्लेख केला जातो. या मंडलापासूनच ऋग्वेदाचा प्रारंभ झाल्याचे अभ्यासक मानतात. पहिले आणि 8, 9 व 10वे मंडल ऋग्वेदात नंतर जोडण्यात आले. ऋग्वेदाच्या रचनाकालासंबंधी विद्वानांची मते वेगवेगळी असली तरी इसवी सन पूर्व 2700 ते इसवी सन पूर्व 800 हा त्याचा रचना काळ असल्याचे अलीकडील विद्वान मानतात. प्राचीन फारसी शिलालेखांच्या द्वारे प्राध्यापक ह्युसिंग यांनी इसवी सन पूर्व 1000 मध्ये आर्य आर्मेनियामधून अफगाणिस्तानात आले हे सिद्ध केले आहे. याशिवाय अनेक विद्वानांनी ऋग्वेदाची प्रारंभीची मंडले अफगाणिस्तानात रचली गेली असल्याचे सिद्ध केले आहे. विस्तार भयास्तव याविषयी फारशी चर्चा करणं शक्य नाही, परंतु या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की ऋग्वेदाचे मंडल अफगाणिस्तानात रचले गेले. या मंडलात ज्या सरस्वती नदीचा उल्लेख आहे ती अफगाणिस्तानातच असल्याचे अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या मते अफगाणिस्तानातील हेल्मंड नदी ही वैदिकांची सरस्वती होती. ज्या सरस्वतीचा शोध भारतात घेत आहेत RSS वाले ती मुळात सापडते आपल्याला हेल्मंड नदी अफगाणिस्तानात. तिचं नाव हेल्मंड आहे. त्या नदीच्याच नावाने त्या प्रांताला नाव दिलं आहे. सरस्वती हा शब्द सरस आणि वती ह्या 2 शब्दांपासून बनलेला आहे. सरस म्हणजे प्रवाह आणि वती म्हणजे तो धारण करणारी, अर्थात जी प्रवाहित आहे ती सरस्वती होय. अशा अनेक प्रवाहित नद्यांना सरस्वती या नावाने वैदिक साहित्यात संबोधलेले आढळते. जसे गंगा या द्रविड शब्दाचा अर्थ नदी असाच होतो. त्यामुळे गावोगावी असणाऱ्या अनेक नद्यांसाठी स्थानिक रहिवासी गंगा हा शब्द वापरतात. संघ विचाराच्या लोकांनी ज्या सरस्वतीचा शोध घेणे चालविले आहे त्या सरस्वती नदीचा प्रवाह भारतात अजून तरी आढळलेला नाही, परंतु तो गंगा आणि यमुना या 2 नद्यांमध्ये सुप्तपणे वाहत असतो अशी एक धारणा आहे. म्हणूनच आजचे प्रयागराज व पूर्वीचे अलाहाबाद या नावाने ओळखले जाणारे शहर या 3 नद्यांच्या संगमावर म्हणजेच त्रिवेणी संगमावर वसले आहे असे मानले जाते. आता आपण ज्या अफगाणिस्तानातल्या हेल्मंडचा उल्लेख करतो तिला हरखवती या नावाने सुद्धा संबोधलं जातं. ऋग्वेदात आलेला सरस्वतीचा उल्लेख एक नदी देवता म्हणून असून विद्येची देवता म्हणून ती नंतर प्रस्थापित झाली. ऋग्वेदाचे रचनाकार सध्याच्या अफगाणिस्तानातील हेल्मंड नदीच्या तीरावर राहत असावेत. या नदीला हरखवती या नावाने संबोधले जाते. जुन्या पारशी भाषेत ह या वर्णाच्या ऐवजी स हा वर्ण वापरला जायचे. तसे पारशी भाषेत अहुर हिंदू हप्त होम हे शब्द वैदिक संस्कृतातील असुर सिंधू सप्त होम सोम या शब्दाच्या ऐवजी वापरले जात असत. तसेच हरखवती या शब्दाचे सरस्वती असे रूप तयार झाले. काही अभ्यासकांनी राजस्थानातील घग्गर व हाकरा या नद्या म्हणजे प्राचीन सरस्वती होत असे मत मांडले. अजूनही तो प्रयत्न संघवाल्यांचा चालू आहे. आता या ठिकाणी थोडीशी पुस्ती मी जोडतो. ज्या हरखवतीचा उल्लेख मी केला त्या हरखवतीच्या काठावर एका देवतेचं मंदिर आहे. अनाहिता नावाची ती देवता आहे. ती इराणमधली आहे. तिचं जे मूळ ठिकाण होतं ते बिसापूर नावाचं एक मंदिर इराणमध्ये होतं. इराणमध्ये पर्शिया नावाचा जो भाग होता त्या भागामध्ये ते मंदिर होतं. पुढे मग त्यांनी फुटबॉलचं मैदान बनवायचं हे निमित्त सांगून ते मंदिर तोडलं. म्हणजे तिथे इस्लामचा प्रभाव असल्यामुळे आणि इस्लामच मुख्य धर्म असल्यामुळे इतर धर्माच्या लोकांना काही तिथे फारसं स्वातंत्र्य नाही आहे. तर ते हरखवती जी आहे जिला आपण सरस्वती संस्कृतमध्ये म्हणतो तिचं मूळ नाव आहे अनाहिता. अनाहिता सूर्यदेवी असं तिचा एक उल्लेख आहे. तर आता हरखवती या नदीच्या काठावर म्हणजे हेल्मंड हे आता प्रचलित नाव आहे त्या नदीचं. तिच्या तीरावर जे मंदिर आहे
ते अनाहिता नावाच्या देवतेचं आहे. आणि तिथे इराणमधले लोक अजूनही तीर्थस्थानाच्या वेळेस जेव्हा तेव्हा यात्रा वगैरे येतात तेव्हा येतात. ही परंपरा अजून कायम आहे. अफगाणिस्तानात ते येतात इराणमधून. म्हणजे त्यांची मूळ देवता ही इराणमधली आहे. तिचं नाव अनाहिता आहे आणि ती इथे आल्यावर हरकवती म्हणून तिला ओळखलं गेलं अफगाणिस्तानातल्या आर्यांनी आणि मग संस्कृतमध्ये तिला सरस्वती म्हटलं गेलं. तर आपण आता ही शोधायची कुठं? भारतात तर काही सापडत नाही, कारण गंगा यमुना सरस्वती शब्द आपण वापरतो तशा प्रकारच्या मूर्त्या आहेत, तशा प्रकारच्या प्रार्थना आहेत, पण ती नदी काही सापडत नाही. तर तिचा शोध घेण्याचा प्रयत्न RSS वाल्यांनी केलेला आहे. या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पुरातत्व संशोधक अमलानंद घोष यांनी उत्खनन करून तेथील आर्य संस्कृतीचे अवशेष शोधून काढले. घग्गर आणि हात्रा या राजस्थान आणि हरियाणा या 2 राज्यामध्ये असलेल्या नद्यामध्ये आर्य संस्कृतीचे त्यांनी पहिल्या टप्प्यात अवशेष शोधले आणि मग घग्गर आणि हाकराला सरस्वती ठरवलं. म्हणजे फार संशोधन कसं चालतं, कोणत्या पातळीवर इतिहास संशोधक काम करतात विकृत पद्धतीने. म्हणजे ते शोधून काढणं हा भाग वेगळा, पण ते सरस्वती नदीच्या काठावरचे आहे हे नंतर त्यांनी जोडलं. परंतु आर्य संस्कृतीचा उदय तिथे झाला हे ऋग्वेदाच्या आधारे अजून तरी सिद्ध झाले नाही. हे ऋग्वेदात जे वर्णन आहे, 2ऱ्या आणि 7व्या मंडळाचा उल्लेख आपण यापूर्वी केला, त्या वर्णनानुसार असलेली सरस्वती अजून भारतात काही सापडली नाही. वैदिक सरस्वतीच्या उल्लेखांमधून अनेक नद्यांचा बोध होतो ते डॉक्टर रामशरण शर्मा यांनी म्हटलंय. त्यांचं आर्य बनाम हडप्पा नावाचं एक पुस्तक सुद्धा आहे, जे विशेषतः M.K. ढवळीकर यांच्या निष्कर्षाला खोडणार आहे. ऋग्वेदातील उल्लेखित सरस्वती ही नदी देवता, विद्येची देवता कशी बनली हा एक अभ्यासकाचा एक संशोधनाचा विषय बनला. त्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. म्हणजे नदी देवता आहे, पण नदी देवता मूर्त स्वरूपात आणल्यावर तिला विद्येची देवता कसं काय केलं हा एक प्रचंड संशोधनाचा विषय आहे. त्यावर काही अभ्यासकाने आपली मतं मांडली आहेत. ऋग्वेदात वाक अंभृणी या विद्यादेवतेचा उल्लेख आढळतो. तिच्याशी एकरूपून विद्यादेवी सरस्वती बनली असे काही विद्वानांचे मत आहे. परंतु वैदिकांच्या वाक अंभृणी या देवतेला एकदाही यज्ञीय आहुती दिली गेली नाही. म्हणजे ऋग्वेदीय आर्यांनी तिला काही मान्यता दिली नाही, यज्ञ आहुती दिली नाही, तिला पूजा केली नाही, तिला प्रतिष्ठा दिली नाही. याचा अर्थ ती काही त्यांची देवता नव्हतीच. आता हे डॉक्टर सरा गाडगिळांचं मत आपण आता पाहूया. पुरुष सुक्तातील विराट पुरुषाशी स्पर्धा करणारी ही देवता पशुपालन अवस्थेतील वैदिक आर्य भारतात येत असता वाटेत मध्य आशियामध्ये त्यांचा स्त्री प्रधान संस्कृतीशी कुठेतरी संबंध आला असावा, अथवा भारतात आल्यानंतर येथील मातृप्रधान संस्कृतीशी समन्वय साधताना वैदिक आर्यांनी ही आर्यपूर्वांची मातृदेवता आपल्या संस्कृतीमध्ये समाविष्ट करून घेतली असावी. हे वाक्य फार महत्वाचं आहे. 2-3 शक्यता डॉक्टर सरा गाडगिळांनी सांगितल्या. त्यातली ही शक्यता महत्वाची की इथल्याच मातृदेवतेला त्यांनी समाविष्ट केलं भारतातल्या आर्यपूर्व सिंधू संस्कृतीच्या, आणि मग तिला आपली म्हणून जाहीर केलं, लेबल लावलं फक्त, असे डॉक्टर सरा गाडगिळ यांनी म्हटले. वैदिक साहित्यामध्ये ज्यांचा समावेश होतो अशी उपनिषदे वेदोत्तर वाङ्मयाचा भाग मानला जातो. त्यात वैदिकांच्या अनेक भूमिकांच्या विरोधात मते मांडलेली दिसून येतात. अशा उपनिषदांमध्ये सरस्वतीचा वाणीशी संबंध जोडला गेल्याचे दिसून येते. या ठिकाणी तिला वाक, वागीश्वरी, वाग्देवी, वाणी, शारदा, भारती या नावांनी संबोधलेले आहे. उपनिषदांनी म्हणजे तिला शारदा म्हटलाय, हा संदर्भ या ठिकाणी आलाय. आता आपण जी प्रतिमा पाहतो सरस्वतीची, ती रवी वर्मांनी तयार केलेली अतिशय प्रसिद्ध आहे, आणि ती करण्यामागे जो श्लोक आहे, या कुंदेंद तुषार हार धवला, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता वगैरे वगैरे, खूप छान आहे. या पदाने सुरू होणाऱ्या या सरस्वतीच्या नमनाच्या श्लोकामध्ये तिचा वर्ण शुभ्र असून तिचे वस्त्रही शुभ्र असल्याचे म्हटले आहे. तिला 4 हात असून ती शुभ्र कमलावर बसलेली, हातात विणा धारण केलेली, सर्व प्रकारच्या जडतेचा विनाश करणारी निशेष जाड्यापा असा शेवट होतो या सरस्वती वंदनेचा. जाड्य म्हणजे बुद्धीचं मांद्य असे या श्लोकाचा रचनाकार म्हणतो. या श्लोकामध्ये शुभ्र वर्णाचे जे महत्व सांगितले आहे ते आर्यांच्या वर्णाची साधर्म्य सांगणारे आहे असे दिसून येते. त्याचप्रमाणे हा रंग पुरुषाच्या वीर्याच्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे पुरुषी संस्कृतीचे प्रभुत्व यामधून सूचित केले आहेत असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
या उलट ज्या मातंगी या तंत्र संप्रदायातील महाविद्येच्या अनुकरणातून वैदिकांच्या सरस्वतीच्या प्रतिमा बनवण्यात आल्या, तिचे वस्त्र लाल आहे. हा रंग स्त्रियांच्या रजस्रावाशी संबंधित आहे. आता स्त्री सन्मानाचे प्रतीक म्हणून लाल रंग मातंगीच्या वस्त्रांसाठी निवडलेला आहे, असे तंत्र संप्रदायाचे अभ्यासक मानतात. मातंगीला तांत्रिक सरस्वती म्हणून ओळखलं जातं. ही मातंगी म्हणजे सरस्वतीचे मूळ होय. मातंगी हे रेणुकेला सुद्धा म्हणतात. माहूरची रेणुका, तिचं एक नाव मातंगी आहे. आणि या मातंगी देवतेचं मूळ आपल्या कर्नाटकात यल्लंबा देवीच्या रूपात आढळतं. तर तिचा संप्रदाय जो आहे तो मातंगी पट्ट नावाचा संप्रदाय आहे. ही मातंगी शब्द आणि तशी देवता, तशा प्रकारचा संप्रदाय आपल्या भारतात आहे. आपण तुळजापूरला गेलो तर त्या ठिकाणी तुळजाभवानीच्या मंदिराच्या आधी मातंगी देवीचं मंदिर लागतं. तिकडे काही फारसं कोणाचं लक्ष जात नाही. कदाचित तुळजाभवानीचं मूळ सुद्धा मातंगी असेल. नंतर मग तिची मूर्ती महिषासुरमर्दिनीची बनवली गेली, तिचं नाव तुळजा ठेवलं. तो एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. तर ही मातंगी म्हणजे सरस्वतीचं मूळ आहे. म्हणजे मातंगीपासून सरस्वती ही तयार करण्यात आलेली कृत्रिम देवता आहे. 64 कलांची निर्मिती व वीणावादन हे मातंगीचे वैशिष्ट्य. मातंगीचं वैशिष्ट्य 10 महाविद्या ज्या तंत्र धर्मामध्ये मानल्या गेल्या आहेत, विद्येच्या देवता 10 आहेत. इथे तर वैदिकांकडे एकच सरस्वती, ती कृत्रिम आहे. इकडे 10 आहेत, त्याची मातंगी आहे, तिची कॉपी करून सरस्वती तयार करण्यात आली असं अभ्यासकांचं मत आहे. तर 64 कलांची निर्मिती व वीणावादन हे मातंगीचे वैशिष्ट्य तंत्र संप्रदायाने सांगितलेले आहे. तिचे ब्राह्मणीकरण होऊन वैदिकाच्या सरस्वतीच्या प्रतिमा घडवल्या गेल्यात हे स्पष्ट आहे. मातंगीच्या बदनामीची मोहीम पुराणकारांनी सुरू केल्यावर ती प्रदूषणाची, तर सरस्वती ही शुद्धतेची देवता म्हणून तिचे चित्रण त्यांनी केले. सरस्वतीला सत्वगुणी, लक्ष्मीला रजोगुणी, तर कालीला तमोगुणी म्हणून त्यांनी घोषित केले. या उलट तंत्र संप्रदायात सरस्वतीमधून शक्तीच्या अपूर्णतेचा बोध होतो, तर मातंगी ही मातृदेवता पूर्णतेचे प्रतीक आहे असे तंत्रधर्मात सांगितले. हा सरळ सरळ आर्य अनार्य संघर्ष आहे. कारण तंत्र संप्रदाय हा सिंधू संस्कृतीपासून तयार झालेला आहे, फार प्राचीन आहे. तर वैदिक धर्म त्यानंतर भारतात आला. वैदिकांची धर्मकल्पना यज्ञप्रधान, तर सिंधू संस्कृतीची धर्मकल्पना पूजाविधीशी निगडित आहे. पूजा विरुद्ध यज्ञ असा हा संघर्ष आहे. हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. आपण केव्हा तरी याच विषयावर बोलू. सरस्वतीला हिंदू धर्मात स्वीकारल्यानंतर मात्र तिला शिव या सिंधू संस्कृतीतील मुख्य देवतेशी, प्रमुख देवतेशी जोडण्यात आले. शिव पूर्ण भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये, बहुतेक सर्वच गावांमध्ये पूजनीय असलेलं एक दैवत आहे. आणि त्याचं मूळ आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये पशुपतीच्या मुद्रेवरून आढळतं. तर तिच्याशी तिला जोडण्यात आलं आणि तिला शिवाची कन्या ठरवण्यात आलं. पुराणांनी फार मोठी करामत केली. म्हणजे एकीकडे वैदिकांनी मातंगीपासून तयार केलेली सरस्वती, नंतरच्या काळात मग तंत्रधर्मात तिला पुन्हा स्थान मिळालं सर्वसामान्य माणसाच्या पूजेमध्ये. बंगालमधील दुर्गा पूजा उत्सवात सरस्वती आणि लक्ष्मी या शिवाच्या कन्या असल्याचे उल्लेख येतात. स्कंद पुराणात सरस्वती ही शिवानुजा म्हणजे शिवाची मुलगी असून स्कंद, कार्तिकेय व गणेश तिचे भाऊ असल्याची माहिती येते. या पुराणाची रचना इसवी सन 7वे ते 9व्या शतकात झाली आहे. यावरून गेल्या 1200-1300 वर्षापासून सरस्वती या मातृदेवतेचा स्वीकार शैव संप्रदायात झाला असल्याची ऐतिहासिक नोंद उपलब्ध होते. म्हणजे आता पुराणांना इतिहास कोणी मानत नाही, इतिहासकार तर मानत नाहीत, पण पुराणांचा काळ निश्चित झाला तर त्या काळामध्ये कोणत्या प्रकारच्या धारणा समाजामध्ये प्रचलित होत्या, कोणत्या प्रकारचे संप्रदाय होते, कोणत्या प्रकारचे पंथ होते, हे सगळं आपल्याला त्यातून कळतं. म्हणून एक ऐतिहासिक नोंद त्या अर्थाने झाली आहे. इसवी सन 400 ते 500 या दरम्यान रचलेल्या मार्कंडेय पुराणातील दुर्गा सप्तशती या देवी महात्म्यात तंत्र संप्रदायातील महाकाली व महालक्ष्मी या मातृदेवताशी महासरस्वतीचा संबंध जोडला आहे. महासरस्वती नावाने तंत्र संप्रदायात तिचा स्वीकार इसवी सन 400 ते 500च्या दरम्यान झाला. पुढे मग ती पुराणांनी शिवाची मुलगी ठरवली, शिवानुजा. महालक्ष्मी आणि महाकाली ही पार्वतीची रूपे मानली जातात. देवी महात्म्यातील कथेनुसार महासरस्वती ही गौरीच्या शरीरापासून निर्माण झाली आहे. तिचा जन्म शुंभ आणि निशुंभ यांच्या नाशासाठी झाली असल्याचे या ठिकाणी म्हटले आहे. गौरी या मातृदेवतेचा संगीताशी संबंध दर्शणारी वीणा सरस्वतीच्या हाती असते. म्हणजे गौरी हे पार्वतीचं रूप आपण मानतो, पण ती सुद्धा एक स्वतंत्र देवता असावी असं मत मी माझ्या चित्रलेखामधल्या
मातृपूजन विश्वभजन या लेखमालेत केलं होतं आणि पुढे मग भारतीय मातृदेवता या ग्रंथामध्ये प्राजक्त प्रकाशन पुणे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यात हे आलेलं आहे. तर गौरीची मुलगी म्हणून तिला प्रस्थापित केलं. गौरी ही सुद्धा विद्येची देवता आहे. महाविद्यामध्ये गौरी नावाचा राग सुद्धा संगीतामध्ये आहे. संगीताचा संबंध गौरी या देवतेशी आहे आणि तिची मुलगी म्हणून ती सरस्वती म्हणून आपल्या मुलीला तिने वीणा दिली असा अर्थ त्या ठिकाणी पुराणांनी लावला. पुराणांनी काय काय लावलं हा अर्थ लावले हा आणखी स्वतंत्र विश्लेषणाचा विषय आहे. तिथे काही आपण आता खोलात नाही जाता येणार आपल्याला. त्याचप्रमाणे पार्वतीचे रूप मानल्या जाणाऱ्या मातंगी पार्वतीचे रूप आहे. या मातृदेवतेच्या हाती वीणा असते, म्हणजे गौरीच्याही हाती वीणा असते आणि मातंगीच्या हाती. दोघींची वीणा हिसकावून घेतली या सरस्वतीनी. आता दशमहाविद्यापैकी ही जी मातंगी जी आहे तिचं चित्र जर आपण पाहिलं, हे चित्र आता इंटरनेटवर मी घेतलंय, आपल्याला सुद्धा ते मिळेल, कुठे पाहता येईल आपल्याला. तंत्र संप्रदायातील विद्येच्या 10 देवता या महाविद्या या शब्दाने संबोधले जातात. त्यात ज्या मातंगीचा समावेश होतो तिच्या अनुकरणातून सरस्वती या मातृदेवतेच्या प्रतिमा निर्माण झाल्या असाव्यात असे अभ्यासकांचे मत आहे. विद्या व कलांच्या तीनही देवता मातृदेवता एकमेकींशी संबंधित असलेल्या मिथकांची निर्मिती प्राचीन लेखकांनी केली आहे. जनमानसातील त्यांच्याविषयीच्या श्रद्धेमधून मिथके निर्माण होतात. मिथक निर्मितीचा जे प्रक्रिया आहे तो प्रक्रिया सुद्धा स्वतंत्र अभ्यासाचा विषय. आपण केव्हा तरी त्यावर सुद्धा चर्चा करू. मिथकांच्या अभ्यासाच्या विविध पद्धती आहेत, त्यावर आपण केव्हा तरी चर्चा करू. आता गंमत अशी झाली की पुढल्या काळामध्ये जनसामान्यामध्ये एखादी मातृदेवता किंवा एखादं दैवत स्थान निर्माण करतात तेव्हा सगळेच लोक स्वीकारतात. तसं मग बौद्ध आणि जैनांनी सुद्धा सरस्वतीचा स्वीकार केला. प्राचीन तंत्र संप्रदायातील अनेक दैवतांचा स्वीकार जैन व बौद्ध धर्मानुयायांनी केल्यावर त्या सरस्वतीचाही समावेश झाला. बुद्धाची संरक्षक देवता तिचे स्थान बौद्ध धर्मात निश्चित झाले. नवागत बौद्ध साधकांना बुद्धाचा विचार शिकवण्याची जबाबदारी तिच्यावर असल्याचे त्रिपिटक या बौद्ध ग्रंथात म्हटले असून तिला या ठिकाणी मेडाओ म्हणून संबोधण्यात आले. आपण जी चित्र पाहतोय ती मेडावचं आहे, पण तिला जपानमध्ये बेंटेन किंवा बेन्झायटेन, चीनमध्ये बेन्झायटेन या नावाने संबोधतात. ब्रह्मदेशामध्ये थुरथडी, चीनमध्ये बियाचेंतियन, थायलंडमध्ये सुरसौदी, तसेच जपानमध्ये बेन्झायटेन किंवा बेंटेन या नावाने या बौद्ध सरस्वतीला संबोधले जाते. महायानी बौद्ध मंजुश्री या बोधिसत्वाची पत्नी म्हणून सरस्वतीची पूजा करतात. महायान संप्रदायांनी ज्या अनेक स्थानिक देवतांचा स्वीकार केला तसं या सरस्वतीचा केला आणि तिला मंजुश्री ह्या बोधिसत्वाची पत्नी म्हणून तिला मानलं. जैन धर्मात श्रुतदेवी या शब्दाने सरस्वतीचा उल्लेख करतो. जैनांनी सुद्धा स्वीकार. जैन आणि बौद्ध हे अवैदिक किंवा आर्यविरोधी संप्रदाय आहे, पण त्यांनी सुद्धा मग सरस्वतीला स्वीकारलं आणि ती वैदिकांच्या सरस्वतीला स्वीकारलं. अशा रीतीने सरस्वती या मातृदेवतेचा स्वीकार भारतातील मूळ रहिवाशांनी केला. परंतु तिच्याविषयीच्या पुराणिक कथामध्ये तिच्या बदनामीची बीजे रोवली गेली आहेत, त्यामुळे तिचा संप्रदाय मात्र निर्माण होऊ शकला नाही. इतका आटापिटा करून सुद्धा तिचा स्वतंत्र संप्रदाय मात्र निर्माण झाला नाही. ती दुय्यम देवता म्हणून राहिली. तिचा पिता मानला गेलेल्या ब्रह्मदेवाने तिच्याशी कुकर्म केल्यामुळे जसा तो अपूज्य ठरला तशी सरस्वती ही अपूज्य ठरली. ब्रह्मदेवाने आपल्या मुलीवर बलात्कार केला म्हणून त्याची पूजा नाकारली गेली, लोकांनी स्वीकारलं नाही त्याला, तर सरस्वतीलाही स्वीकारलं. तिची मंदिरं फारशी आढळत नाही. मी आधीच सांगितलं की शारदा हा शब्द सरस्वतीसाठी वापरण्यात आला, पण शारदा ही स्वतंत्र देवता आहे. तिचा या सरस्वतीशी काही संबंध नाही. हिंदूंच्या देवता मंडळात तिचा समावेश केला जात नाही. हे तिची स्वतंत्र मंदिरे आढळत नाही. ब्रह्मदेवाची निर्मिती केवळ 2000 वर्षापूर्वीची आहे. ब्रह्मदेवाचा उल्लेख आढळतो 2000 वर्षापूर्वी, पण त्याची आधी सरस्वतीच्या काही मूर्त्या सापडल्या. या उलट सरस्वती त्याची आधी पूजली जात असल्याचे पुरावे तिची पहिली मूर्ती भारहूत स्तूपाच्या कठड्यावर कोरली गेली आहे. सगळ्यात जुना संदर्भ जो आहे तो भारहूत स्तूपाचा आहे. हा स्तूप इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये निर्माण करण्यात आला. म्हणजे सगळ्या इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात, म्हणजे आतापासून साधारणतः 2300 वर्षापूर्वी तो निर्माण झाला. त्याच्या कठड्यावर सरस्वतीची मूर्ती असल्यामुळे सर्वात प्राचीन मूर्ती ती मानली गेली आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील एक सरस्वती मूर्ती आंध्र प्रदेशमधील घंटशाळा या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणजे 2000 ते 2 ते 2500 वर्षापूर्वीपासून सरस्वतीच्या मूर्त्या आपल्याला आढळतात. म्हणजे त्या काळात तिला मांडणारा एक वर्ग आपल्या देशात होता असं दिसतं. मध्य व दक्षिण भारतात सरस्वतीच्या प्रतिमा निर्माण झाल्या असून तिच्यामधून शिवशक्ती व्यक्त झाली असल्याची धारणा आहे. पुराणकाराने तिचे चरित्र विकृत का केले
हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आणि तो सुद्धा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. त्यावर माझी पुस्तिका सुद्धा आहे, शोध सरस्वती, जिजाई प्रकाशननी प्रकाशित केली. तिच्यामध्ये एक लेख आहे सरस्वतीवर, त्यामध्ये ही चर्चा झालेली आहे. थोडक्यात का होईना ती चर्चा केली. आणखी तो विस्ताराचा विषय आहे. अपूज्य ब्रह्मदेवाचे राजस्थानातील पुष्कर वगळता, पुष्कर हे गाव राजस्थानामध्ये त्याचं मंदिर आहे, तर भारतात कोठे स्वतंत्र मंदिर नाही. त्याच्याशिवाय काही मंदिरावर एक दुय्यम देवता म्हणून त्याची शिल्पे आढळतात. सरस्वतीचेही तसेच झाले. आंध्र प्रदेशातील बासर, राजस्थानातील पुष्कर, तमिळनाडूतील कुटनूर आणि काश्मीरमधील शारदा मंदिर अशी मोजकीच तिची मंदिरे भारतात आढळतात. परंतु शिक्षण संस्थांमध्ये तिचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. तिच्या प्रतिमा आवर्जून तेथे प्रस्थापित केलेल्या जातात आणि बरेचदा त्या वादाच्या विषय ठरतात. कला व साहित्याची देवता तिला प्रस्थापित करण्यात वैदिकांना मोठे यश आले, हे मात्र मान्य करावं लागेल. म्हणजे इतर ठिकाणी जर ती पूजनीय ठरली नाही, पण कला आणि साहित्य दोन्ही क्षेत्र वैदिक अर्थातच ब्राह्मणाच्या ताब्यात बराच काळ आणि अजूनही आहेत. म्हणून त्या ठिकाणी सरस्वती ही पूजनीय ठरली. इतर ठिकाणी मात्र ती पूजनीय नाही. अगदी RSSनी तर मध्य भारत, उत्तर भारत ठिकाणी सरस्वती मंदिर नावाची प्राथमिक शाळा सुरू केल्या. तिचं नाव सरस्वती मंदिर ठेवलं. म्हणजे ते अशा तरी सर्व स्तरावर तिचा प्रचार योजनाबद्ध पद्धतीने झाला. तर तिला ते प्रस्थापित करण्यात वैदिकांना यशाला मान्य करावं लागतं. आता मात्र ते सिंधू संस्कृतीचं नावच बदलवण्याच्या मागे लागले आहेत. तिचं नामकरण सरस्वती असे करून त्यांनी धाडसाची पाऊल उचलले आहे. त्यासाठी संघ परिवाराने योजनाबद्ध कारस्थान चालवलं आहे. आतापर्यंत केलेल्या प्रयत्नाचा कळस म्हणता येईल याला आपल्याला. ऋग्वेदात उल्लेख असलेल्या सरस्वती नदीचा शोध सर्वात आधी पुरातत्व संशोधक जनरल सर कनिंगहॅम, ऑर्थर ए मॅकडोनाल्ड आणि ए.बी. कीथ यासारख्या संशोधकांनी केला. आणखी खूप मोठी यादी आहे. तो सुद्धा एक सरस्वतीच्या संशोधनाचा हा विषय सुद्धा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. त्याचा तपशील विस्तार व्यास्त या ठिकाणी देता येणार नाही. या सर्व पुरातत्व संशोधकाच्या त्यांनी निष्कर्ष जे मांडले ते काही RSSच्या लोकांना मान्य करण्यासारखे नव्हते. ते डावलून त्यांनी आपल्या उद्दिष्टाची परिपूर्ती करण्याकरता 17 नोव्हेंबर 1985 रोजी, म्हणजे आतापासून साधारणतः 36 वर्षांपूर्वी, 37 वर्षांपूर्वी, 36 ते 36 वर्षापूर्वी दिल्ली येथे लुप्त सरस्वती नदी शोध अभियान असं अभियान सुरू केलं. या अभियानात उज्जैन येथील पुरातत्व संशोधक पद्मश्री डॉक्टर व्ही श्री उपाख्य हरिभाऊ आकणकर, संघाचे मोरोपंत पिंगळे, भूगोलाचे जाणकार डॉक्टर धुरंधर, संस्कृत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर वैदेही आर्य, लोककथांचे संकलक डॉक्टर सुरेंद्र आर्य, इतर लोक, अनेक बरेच लोक होते. 20 ते 22 लोक त्यात सहभागी होते. त्यांच्या या अभियानाचा हेतू आर्य आक्रमणाचा सिद्धांत खोडून काढणे हा होता. आर्य भारतात बाहेरून आले नसून त्यांचे मूळ स्थान भारतातच होते हे त्यांचे गृहीतक आहे. आर्य संस्कृतीची पुनर्स्थापना करणे, पुनर्प्रतिष्ठा करणे हा संघाचा एकमेव हेतू आहे. अशा सरस्वतीच्या संघाचं संशोधन गेल्या 30-35 वर्षामध्ये सुरू झालं आणि आज आपण पाहतोय की आज त्याला वेगळं वळण दिलंय. आर्यांच्या भारतातल्या आगमनाचा किंवा आर्यांच्या मूल स्थानाचा विषय हा स्वतंत्र व्याख्यानाचा, आपण त्यावर सुद्धा केव्हा तरी त्याचा परामर्श घेऊ. आर्य उत्तर ध्रुव प्रदेशात राहत असत हे लोकमान्य टिळकांनी आपल्या आर्क्टिक होम इन द वेदास या ग्रंथात लिहून ठेवले. त्याचाही स्वीकार करणे त्यांना शक्य नव्हते, म्हणून त्यांनी आर्यांचे मूळ स्थान भारत असल्याची आवड उठून केली. भारत आहे मूळ स्थान. त्यासाठी सतत खोटी नाटे लिखाण करत राहिले. संघाचे दुसरे संघचालक गोळगक गुरुजी यानंतर आपल्या विचारधन या ग्रंथात उत्तर ध्रुवपूर्वी भारतातच होता, म्हणजे उत्तर ध्रुवाला भारतात आणलं त्याच्या, अशी थाप आपल्या ग्रंथात मारली होती. म्हणजे ते भूगोलाची मोडतोड करू शकतात, इतिहासाची करतात तशी भूगोलाची करतात. भौगोलिक स्थानाची आपल्या सोयीने उलथापालथ करण्या इतका वेडसरपणा किंवा संघीय विद्वानच करू शकतात, दुसरं कोणी ते करणं शक्य नाही. त्यासाठी त्यांनी सरस्वती नदीच्या काठी असलेले वेद, हे वेद तिथे निर्माण झाले म्हणून तिच्या नदीचं महत्व आहे. आणि तशी देवता त्यांनी कृत्रिम देवता तयार केली, ती केवळ वेदात उल्लेख केलेली आहे, वेदाशी संबंध आहे म्हणून. ती सरस्वती भारतात सिद्ध करण्याचा खटाटोप केला. त्याचे विस्तृत तपशील या ठिकाणी देणे अशक्य आहे, कारण हा मोठा विषय आहे. आपण सगळे विषय घेतोय या ठिकाणी, स्पर्श करतोय. ज्यांना या क्षेत्रात सखोल अभ्यास संशोधन करायची इच्छा असेल त्यांनी इच्छा जर व्यक्त केली तर आपण त्यांना सगळे संदर्भ देऊ.
बाबासाहेब आपटे स्मारक समिती ही संघाची इतिहास संकलन समिती आहे इतिहासाच्या बाबतीतली, आणि भारतीय इतिहास संकलन समिती या संघीय संस्थांसाठी डॉक्टर कल्याण रामन हे नाव लक्षात ठेवा. याने खूप मेहनत या माणसाने घेतली आहे, त्याचं कौतुक करावं. एवढी मेहनत बाकीच्यांनी घेतली की नाही मला शंकाच आहे. तर विपुल पुस्तकं लिहिली. त्यांचा सरस्वती हा ग्रंथ इसवी सन 2000 मध्ये प्रकाशित झाला. त्यांची या विषयाचे 7 खंड 2003 मध्ये प्रकाशित झाले. त्या सर्वांना मोरोपंत पिंगळे हे नागपूरचे एक संघाचे विद्वान होते. त्यांची प्रस्तावना त्याला आहे. आकर्षक छपाई, भरपूर संदर्भ असलेल्या पुस्तकांनी संघ परिवारात आत्मविश्वास निर्माण केलाय. आज त्यांची सत्ता देशावर आहे. त्यामुळे हम करे सो कायदा अशी हडेलप्पी ते करतायत. आर्यांच्या मूळ स्थानाची चर्चा हा संघाच्या बौद्धिकाचा केंद्रबिंदू आहे. आज आपण भारताचे मालक झालो आहोत असे घोषित करणाऱ्या मोहन भागवतांनी या चर्चेला शेवटी टोक दिले आहे. प्रसार माध्यमे आणि केंद्रीय सत्तेच्या प्रभावाखाली त्यांचे भक्त आता ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्याच्या वर्गणा करीत आहेत. आर्य भारतातीलच होते असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु ज्या घग्गर आणि हाकरा या नद्यांना ते सरस्वती म्हणून संबोधित करत आहेत त्या लुप्त सरस्वती नसून लुप्त सरस्वती म्हणून त्यांना संबोधलं आहे दोन्ही नद्यांना. त्या पावसाळी नद्या पावसाळ्यात त्या वाहतात. अनेक नद्या पावसाळ्यात वाहतात, इतर वाहत नाहीत, हे वास्तव आहे. त्याचप्रमाणे सरस्वती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकंदर 32 नद्या भारताच्या विविध राज्यांमध्ये आहेत. कोलकात्याजवळ असलेल्या गंगेच्या प्रवाहाला सुद्धा सरस्वती या नावाने संबोधले जाते. अशा परिस्थितीत केवळ सत्ता आपल्या हाती आहे. भारताच्या मूळ सिंधू संस्कृतीचे नामकरण सरस्वती करणे हे कितपत योग्य आहे हे आपण ठरवले पाहिजे. भाजपाच्या हातून सत्ता जाण्याची वाट न पाहता आजच आपण या हडेलहप्पीला प्राणपणाने विरोध केला पाहिजे. अन्यथा भारतातील आदिवासी, भटके, इतर मागासवर्गीय आणि दलित समाज सुद्धा या सगळ्यांसाठी धोक्याची घटना ठरण्याची शक्यता आहे. कारण त्यामुळे ओळखच संपून त्यांची अस्मिता डागाळण्याचा प्रयत्न केला जाईल. भारताच्या उज्ज्वल इतिहासाला काळीमा फासणारी ही घटना आहे. सिंधू संस्कृतीचे नामकरण करण्याच्या सरस्वती असं करण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार विद्यापीठ अनुदान आयोगाने करावा. यासाठी हा खटाटोप आहे. हा लेख लिहिण्याचा हेतू आहे की विद्यापीठ अनुदान आयोग ही विद्वानांची संस्था आहे. तिथे काही अडाणी लोक नाही राहत. त्यांना हे कळायला पाहिजे. केवळ सरकारने दबाव टाकला म्हणून आपण तसं करणं बरोबर नाही. ज्ञानेश महाराव यांनी सतत मला लेखनाला प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचं या ठिकाणी प्रतिमा टाकली आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी हा लेख लिहायला सांगितल्यामुळे आपल्यापर्यंत येता आलं. आणि सिंधुजन अकॅडमीचे डॉक्टर सुजीत शिंदे, साईप्रसाद भांड आणि इतर मंडळी सर्वांचे आभार मानतो. आपण आतापर्यंत बसला आहात. आपल्या मनात अनेक प्रश्न असतील त्या सगळ्यांची उत्तरं देणं या ठिकाणी शक्य नव्हतं म्हणून मी तिकडे काही लक्ष दिलं नाही. पण मी शांततेने सगळे प्रश्न पाहिल आणि मग पाहू आता उत्तर देता आली काय. तर सगळ्यांचे आभार मानतोय आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.